महाराष्ट्रातील महिला क्रांतिकारक अवंतीबाई गोखले तासगावमध्ये राहत होते. ते मिठांच्या सत्याग्रहात भाग घेणारी पहिली महिला कोणती? अवंतीबाई गोखले. हा प्रश्न आलेला आहे. मिठांच्या सत्याग्रहात भाग घेणारी पहिली महिला कोणती? अवंतीबाई गोखले. कुठे राहत होती? तासगावमध्ये राहत होती. लीलाताई उत्तमराव पाटील सातारा जिल्ह्यातील रणरागिणी. हा प्रश्न आलेला आहेच. सातारा जिल्ह्यातील रणरागिणी कोण आहे? लीलाताई उत्तमराव पाटील. क्रांतिसिंह नाना पाटील यांनी स्थापन केलेले प्रति सरकारची महिला शाखा असलेल्या तुफान सेना या संघटनेची सेनानी, म्हणजे की तुफान सेना या संघटनेची सेनानी कोण होती? लीलाताई उत्तमराव पाटील होती. 63 वर्षांच्या आयुष्यातील 14 वर्ष त्यांनी येरवडा तुरुंगात घालविले. ऑगस्ट क्रांतीवेळी ब्रिटिशांनी केलेल्या अमानुष लाठी हल्ल्यात त्यांचा गर्भपात झाला. चंद्राबाई बाबर व तानुबाई बाबर, म्हणजे की तांबवे व कराड, रेजरची बंदूक हिसकावून घेण्याचे धाडस केल्याबद्दल 6 महिन्याचा तुरुंगवास. मोनाबाई धनगर, धोंडूबाई मस्कर, राजूताई कदम यांनी चरणबीडाशी सत्याग्रहात भाग घेतला. राजमती बिरनाळे प्रति सरकारमध्ये स्वतः बंदूक चालवून अन्य महिलांना बंदूक चालवण्याचे प्रशिक्षण दिले. धुळे खजिना लुटीत सहभाग. हौशाताई पाटील क्रांतिसिंह नाना पाटीलांची एकुलती एक कन्या, म्हणजे की हा प्रश्न सुद्धा आलेला आहे. नाना पाटलांची एकुलती एक कन्या कोणती? हौशाताई पाटील. कोण? हौशाताई पाटील. त्यांनी तुफान सेनेत सहभागी होऊन गुप्त हेरेगिरी, बॉम्बे स्फोट, पोलीस स्टेशनवर हल्ला करणे अशी विविध जोखमीची कामे केली. बाळ जोशी या क्रांतिकारकास पोर्तुगीजांनी गोवा तुरुंगात ठेवले होते. हौशीनाताई स्वतःच्या तान्हुत्यास नातेवाईकांकडे ठेवून बाळ जोशींच्या सुटकेच्या कार्यात धाडसी सहभाग घेतला. कोणी? बाळ जोशी यांनी.